नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं एमपीएससी पीआयक्यू बेस 1 मार्क फिक्स सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण इकॉनॉमिक्सचा सर्वात महत्त्वाचा टॉपिक घेणार आहोत, ते आहे सार्वजनिक वित्त। आपण सार्वजनिक वित्त खूप डिटेल आहे, परंतु आपल्याला प्री आणि मेन्सला याच्यावर 2 ते 3 क्वेश्चन, क्वेश्चन्स कुठेच जात नाही, कारण की थोडा खूप मोठा आहे परंतु सोपाच आहे। परंतु जर आपण पीआयक्यू नुसार गेलो तर नक्कीच याच्यावर मार्क फिक्स येते आणि रिपीट क्वेश्चनचं प्रमाण सुद्धा खूप आहे। तर आज आपण सार्वजनिक वित्त हा टॉपिक पाहू आणि तुमचा नक्कीच आज सुद्धा मार्क फिक्स करणार आहोत। तर बघा, सार्वजनिक वित्त टॉपिक पाहताना आपल्याला नाही का, आपण डायरेक्ट पीआयक्यू पाहता त्यामुळे आपण व्याख्या गिक्या काही पाहू नये, एक्झाम ओरिएंटेड पाहून त्याचे क्वेश्चन पाहू, जेणेकरून आता जे तुम्हाला वेळ आता कमी वेळ आहे ना, त्यामुळे आपल्याला तितकं सफिशियंट आहे। नंतर आपण कधी वाटलं तर सार्वजनिक वित्त डिटेल घेऊ काही एखादा भाग। तर बघा, आपल्याला अर्थसंकल्प जे असतात, अर्थसंकल्पाचे 2 भाग असतात, एक महसुली अर्थसंकल्प आणि एक आहे भांडवली अर्थसंकल्प। हे माहित राहते बा, अर्थसंकल्पाचे 2 भाग असतात, एक आहे महसुली अर्थसंकल्प, दुसरा आहे भांडवली अर्थसंकल्प। याच्यावर प्रश्न आहे आपल्याला, महसुली अर्थसंकल्पाचे आणखी 2 भाग पडते, एक उत्पन्न, महसुली उत्पन्न आणि महसुली खर्च। याच्यावरच प्रश्न आहे की महसुली अर्थसंकल्पाचे नाही का 2 भाग कोणते आहे, हेच आहे महसुली उत्पन्न आणि महसुली खर्च। आणि भांडवली अर्थसंकल्पाचे कोणते भाग आहे, तर भांडवली प्राप्ती आणि त्याला जमा म्हणतो किंवा प्राप्ती म्हणतो, भांडवली खर्च। हे आता मी इथं जागा नसल्यामुळे असं लिहिलं, तुम्ही असं लिहायचं, समजा जसं मी महसुली अर्थसंकल्पाचं लिहिलं ना, तुम्ही असं लिहू शकता। हे म्हणजे याच्यावर सुद्धा प्रश्न आहे, आपण घेऊ। परंतु आता काय पाहू आपण, महसुली उत्पन्नामध्ये कोणत्या बाबी येतात, महसुली खर्चामध्ये कोणत्या बाबी येतात, याच्यावर प्रश्न आहे। आपण ज्यावेळेस हे भाग पाहिन त्यावेळेस पीआयक्यू सुद्धा घेतले आहेत, नक्की तुम्हाला ते सुद्धा कळणार आहे। महसुली उत्पन्नाचे 2 भाग बघा, एक आहे कर उत्पन्न आणि एक आहे करेतर उत्पन्न। कर उत्पन्न म्हणजे काय, जे आपल्याला प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर असतात त्याला आपण कर म्हणजे त्याला कर उत्पन्न म्हणतो। म्हणजे या करापासून जे उत्पन्न मिळते त्याला आपण कर उत्पन्न म्हणतो। फक्त हे पाठ करायचं, कारण की कर कोणते आहे, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, आपण व्हिडिओ टाकलेला आहे त्यामध्ये करचे एक्झाम ओरिएंटेड, तर ते पाहून घ्या। परंतु आपल्याला माहित राहते बा प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर कोणते, हेच पाठ करायचं। याशिवाय जर असन, या कराशिवाय 2 कराशिवाय, तर ते सर्व टाकून द्यायचे करेतर उत्पन्नात। करेतर उत्पन्नाचा अर्थच काय असते, कर सोडून इतर उत्पन्नावर जे इतर उत्पन्न कमावले जाते त्याला आपण म्हणतो करेतर उत्पन्न। मग पाठ काय करायचं, फक्त कर उत्पन्न, प्रत्यक्ष कर आहे अप्रत्यक्ष कर, एलिमिनेट करायचं, प्रश्न आल्यावर तुम्हाला जास्त क्लिअर होईल। त्यानंतर करेतर उत्पन्नामध्ये काय काय येते बघा, राजकोषीय सेवा येत असते यामध्ये, हे लक्षात ठेवा। कीवर्ड सुद्धा येते याच्यावर, डायरेक्ट राजकोषीय सेवा सुद्धा टाकल्या जाते। मग राजकोषीय सेवा का कर आहे का, नाही आहे, मग ते येणार असं म्हणायचं आपल्याला। याच्याशिवाय जर आलं तरी सुद्धा आपण त्याला पाहायचं की बा प्रत्यक्ष कर आहे का अप्रत्यक्ष कर आहे, कर नाही आहे तर करेतर उत्पन्न असू शकते। त्यानंतर बघा, राजकोषीय सेवाचा अर्थ काय माहिती आहे का, जे चलनी नोटा आणि नाण्यामधून जे मिळणारा नफा असते त्याला आपण या राजकोषीय सेवामध्ये टाकत असतो, लक्षात ठेवा। हे सुद्धा सेंटेन्स पाठ करा, चलनी नोटा व नाण्यामधून मिळणारा नफा। त्यानंतर नफा व लाभांश, जे सार्वजनिक उद्योगांचा नफा असते ना ते येते इथं, तर नफा व लाभांश सुद्धा येते। त्यानंतर व्याज उत्पन्न, व्याज उत्पन्न कोणते, जे राज्य व केंद्रशासित प्रदेशांना दिलेले जे कर्ज असते त्या कर्जावरील व्याज, म्हणजे ते आपण कर्ज दिले जाते राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांना, त्या कर्जावर जे व्याज आकारलं जाते ते उत्पन्नच असते ना, तर ते यामध्ये येते, लक्षात ठेवा, कर्जावरील व्याज। त्यानंतर बघा, रेल्वे आणि पोर्ट सेवावरील व्याज, हे सुद्धा याच येते, पाठ करायचं, रेल्वे आणि पोर्ट सेवावरील व्याज, सार्वजनिक उद्योगांना दिलेल्या कर्जावरील व्याज, हेच राज्य, इथं राज्य केंद्रशासित प्रदेशाचा उल्लेख आहे, इथं सार्वजनिक उद्योगाचा उल्लेख आहे, पण दिलेल्या कर्जावरील व्याज हे उत्पन्नच आहे ना, म्हणून ते महसुली उत्पन्नात येते आणि त्यामध्ये कोणा येते, करेतर उत्पन्नात। त्यानंतर बघा, चौथा यामध्ये येते इतर कर इतर महसूल कोणता आहे, याच्यावर सुद्धा प्रश्न आहे। तर इतर मध्ये काय आहे ते माहिती आहे का, सरकारी सेवा प्रदानातून प्राप्त नफा, सरकारी सेवा ज्यावेळेस प्रदान केल्या जाते ना, तर त्यावेळेस बा सरकार नाही का त्यापासून उत्पन्न कमवत असते ते। त्यानंतर फी, दंड, त्यानंतर मुद्रांक शुल्क आणि देणगी, यापासून जर उत्पन्न मिळतेच ते यामध्ये येते। फक्त कीवर्ड पाठ करायचे, प्रश्न आल्यावर तुम्हाला ते जास्त क्लिअर होईल। यानंतर बघा, आपल्याला नाही का महसुली खर्चावर सुद्धा प्रश्न विचारला जाते, महसुली खर्च। तर महसुली खर्चामध्ये नाही का, त्यानंतर बघा आपल्याला महसुली खर्च आहे, महसुली खर्चामध्ये कोणत्या बाबी येते, योजना खर्च किंवा गैरयोजना खर्च, लक्षात ठेवा, योजना खर्च किंवा गैरयोजना खर्च, योजनेवरचा खर्च येते आणि गैरयोजना म्हणजे योजनेशिवाय, हे इम्पॉर्टंट नाही आहे, फक्त लक्षात ठेवायचं। योजना खर्चामध्ये काय काय असते, जे केंद्रीय योजना असते 100% किंवा केंद्रीय पुरस्कृत, त्याला म्हणतो सेंटर स्पॉन्सरशिप, या योजना ज्या असतात ते यामध्ये येतात। उदाहरणार्थ सामाजिक मालमत्ता देखभालीवरील खर्च
हे सुद्धा योजना खर्च आहे आणि महसुली खर्च आहे. आपल्याला एवढं डीप नाही विचारत योजना खर्च काय गैरयोजना, डायरेक्ट विचारते महसुली खर्चात काय येते आणि भांडवली खर्चात काय येते, असं आपल्याला ते दोघांत तुलना येते. त्यानंतर बघा गैरयोजना खर्चामध्ये काय येते याच्यावर प्रश्न आहे बरेच. बघा घेतलेल्या कर्जावरील व्याज खर्च, घेतलेल्या कर्जावरील व्याज खर्च, मिळालेले व्याज म्हटलं तर इकडे येते व्याज उत्पन्न आहे बघा इथं, पण घेतलेल्या कर्जावरील व्याज खर्च ते इकडे यायचा. त्यानंतर संरक्षणावरील महसुली खर्च, हे महसुली संरक्षणाचा महसुली खर्च सुद्धा असते आणि भांडवलाचा सुद्धा असते, भांडवलाचा संरक्षण खर्च. तिथे कीवर्ड वापरीन तुम्हाला, संरक्षणाचा महसुली खर्च, त्यानंतर भांडवलाचा महसुली खर्च, हे प्रशासनाचा खर्च सुद्धा म्हणतो आपण याला, लक्षात ठेवा. व्याज देणे, अनुदान देणे, म्हणजे व्याज देणे आणि अनुदान देणे जर आलं तर कायच्यात येत असते, ते महसुली खर्चात येते. लक्षात ठेवा व्याज देणे अनुदान देणे. आणि जर व्याज मिळाले किंवा अनुदान मिळाले असेल तर ते कशात येत असते, तर महसुली उत्पन्नात येत असते. लक्षात ठेवा ते लिहून घे जा. व्याज मी खाली घेतलेला आहे, तुम्हाला दाखवतो नंतर, परंतु लक्षात ठेवा व्याज देणे आणि अनुदान देणे कायच्यात येते, तर महसुली खर्च. आणि या देण्याच्या जागी जर मिळाले आलं तर ते टाकायचं महसुली उत्पन्न. पण दोन्ही बिन कशा संबंधी आहे, तर आपल्या महसूल अर्थसंकल्पासंबंधीच आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर बघा यामध्ये येते नागरी प्रशासन खर्च, हे याच्यावर सुद्धा प्रश्न आहे. नागरी प्रशासन खर्च याच्यात येते, त्यामध्ये काय येते, पगार, पेन्शन, कार्यालयीन खर्च आणि इतरही असू शकते. हे प्रशासनासंबंधी खर्च असते, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह, हे सुद्धा याच्यात येते. संरक्षणाचा महसुली खर्च सुद्धा येते. लक्षात ठेवा. आणि आपण हे पाहिलं कसं महसुली अर्थसंकल्पाबद्दल, बरोबर आहे. आणि महसुली अर्थसंकल्पात कोणत्या बाबी येते माहित आहे का, लक्षात ठेवा, किंवा अल्पकालीन बाबी येत असते यामध्ये महसुली अर्थसंकल्पात. आणि भांडवली अर्थसंकल्पात दीर्घकालीन गोष्टी येत असते, जे त्याचा कालावधी नाही का मोठा राहते. तर आपण पाहूच. तर बघा भांडवली अर्थसंकल्प, बघा भांडवली अर्थसंकल्प हा दीर्घकालीन असते आणि महसूल अर्थसंकल्प हा अल्पकालीन असते. आणि यामध्ये तुम्ही व्यवस्थित लिहिजा, मी जागा नसल्यामुळे लिहिलेलं आहे. तर भांडवली जमामध्ये कोणत्या बाबी येते, पाठ करायच्या, पाठ म्हणजे पाठ, यामध्ये कर्ज उभारणी येते. लक्षात ठेवायचं कर्ज उभारणी. कर्ज उभारणी दोन प्रकारची असते, एक असते अंतर्गत कर्ज आणि एक असते बाह्य कर्ज, बरोबर आहे. अंतर्गत यालाच आपण कर्ज उभारणी, म्हणजे कर्ज तुम्ही कुठून उभारत आहे भारतातून उभारताय की भारताच्या बाहेरून. तर लक्षात ठेवायचं याला म्हणतो आपण अंतर्गत, भारताच्या आत असेल तर अंतर्गत, भारताच्या बाहेर असेल तर बाह्य. तर आपल्याला या कर्ज उभारणी संबंधी कोणतं कलम आहे राज्यघटनेत, लक्षात ठेवायचं केंद्र सरकारची कर्ज उभारणी जी आहे ते कलम 292 मध्ये आहे आणि राज्य सरकारला जर कर्ज उभारणी करायची असेल तर कलम 293 मध्ये आहे. लक्षात ठेवायचं भारत सरकार अंतर्गत कर्ज आणि बाह्यगत कर्ज दोन्ही कर्ज घेऊ शकते. पाहायला असं आपण IMF मध्ये जाते, जागतिक बँक मध्ये जाते ना, तर राज्य जाऊ शकते का, राज्य न जाऊ शकत. राज्य फक्त अंतर्गत कर्ज घेऊ शकते, बाह्य कर्ज घेऊ शकत नाही. लक्षात ठेवा. ज्यावेळेस एखादी नाही का अमाऊंट केंद्र सरकारची थकीत असेल, समजा त्यांच्यावर राज्य सरकारवर पहिलेच केंद्र सरकारनं कर्ज दिलं आणि त्यांची अमाऊंट थकीत असेल तर केंद्र सरकारच्या सहमतीशिवाय कर्ज काढू शकत नाही. हे इम्पॉर्टंट आहे कारण की याच्यावर प्रश्न आलेले आहे. मी घेतले नाही आहे सध्या, परंतु तुम्ही थोडं लक्ष द्या. कर्ज उभारणी शब्द येईन तुम्हाला, कर्ज उभारणी, अंतर्गत, बाह्य कर्ज, तर भांडवली जमेत टाकायचा. त्यानंतर दुसरा शब्द लक्षात ठेवा, कर्ज वसुली किंवा कर्जाची पुनर्प्राप्ती. हे सुद्धा जर आला कीवर्ड, इकडे कर्जावाल्यात गोष्टी येत असते कारण की कर्ज दीर्घकाल असते ना, म्हणून कर्ज उभारणी, कर्जाची वसुली किंवा पुनर्प्राप्ती. हे कर्जाची वसुली कोणाकडून होत असते, राज्य, केंद्रशासित प्रदेश व सार्वजनिक उद्योगांना जे कर्ज दिली जाते त्यामधून जे काही महसूल भेटते, आपल्याला वसुली भेटते, समजा पुनर्प्राप्ती होते त्या कर्जावरील व्याज इकडे येत असते. लक्षात ठेवा. निर्गुंतवणुकीतून प्राप्त नफा, हे लक्षात ठेवा, निर्गुंतवणुकीतून प्राप्त नफा हे खाजगीकरणाचा भाग आहे. निर्गुंतवणूक लक्षात ठेवायचा. यामधून जर नफा जर आला तर ते सुद्धा याच्यात येते. तुम्हाला जर कधी आला निर्गुंतवणूक शब्द कीवर्ड तर खाजगीकरणच मारायचा, पर्यायामध्ये राहील उदारीकरण, जागतिकीकरण, खाजगीकरण. तर लक्षात ठेवायचा. आपण हे डिटेल पाहू नंतर, आता एक्झाम ओरिएंटेड पाहू. त्यानंतर इतर देणी. इतर देणी सुद्धा भांडवली जमेचा भाग आहे. यामध्ये काय ते जनतेच्या ज्या अल्प बचती असतात, त्यानंतर NSC, त्यानंतर पेन्शन, आपलं प्रोव्हिडंट फंड याला PF म्हणतो, आणि पोस्टातील बचती, हे येते सर्व इतर देणीमध्ये. हे लायबिलिटीज असते ना, इतर देयता किंवा देणी म्हणतो. हे सर्व पाठ करायचं कारण की प्रश्नाला तुम्हाला दिसणार आहे की बा हेच नाव दिसणार आहे. आणि याच्यावरून आपल्याला ट्रिक्स काय म्हणायची, कर्ज उभारणी, कर्ज वसुली, निर्गुंतवणूक, इतर देणी, बस झालं कीवर्ड टाकून द्यायचं जमेमध्ये. म्हणजे पर्याय आपल्याला एलिमिनेट करता येते. बऱ्याच गोष्टी येतात परंतु या गोष्टी जर पाठ राहिल्यात आपण प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. लक्षात ठेवा. त्यानंतर हे झालं भांडवली जमेमध्ये.
त्यानंतर बघा भांडवली खर्चात काय काय येते, याचे सुद्धा जसं महसुली खर्चाचा आपण 2 भाग पाहिले, योजना खर्च, गैरयोजना खर्च, याचा सुद्धा 2 भाग आहे, योजना खर्च आणि गैरयोजना खर्च. लक्षात ठेवायचं, योजना खर्च जे असते हे केंद्रीय असते किंवा केंद्र पुरस्कृत योजनेवरील भांडवली खर्च. यामध्ये काय येत असते माहिती आहे का, हे भांडवली खर्च आहे ना, तिथं महसुली खर्च येईल योजनेमध्ये, तर भांडवली खर्च येईल केंद्र योजनेवरील. मग याच्यामध्ये कशासाठी केला जाते योजना, कृषी व ग्रामीण विकास करण्यासाठी, जलसिंचन, पूर नियंत्रण, ऊर्जा, उद्योग, इथे हे थोडं याच्यावर जे हे समजा दीर्घकालीन असते ना कामं, त्यामुळे इकडे येते. त्यानंतर बघा गैरयोजना खर्च कोणता आहे, म्हणजे तुम्हाला हे फक्त विभाजन करून दिलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं, परंतु हे भांडवली खर्चातच येते दोन्ही बाबी. त्यानंतर बघा कर्जाची परतफेड आलं तर काय टाकायचं, भांडवली खर्च, कारण की कर्ज परतफेड आपण देत असतो ना, कारण की कर्ज आपण घेतलं असेल जागतिक बँकेकडून तर भारत सरकार परतफेड करायला लागेल ना, ते तशा गोष्टी. संरक्षणावरील भांडवली खर्च आला इथं कीवर्ड, इथं पहा संरक्षणाचा महसुली खर्च, कीवर्ड लक्षात ठेवायचा, महसुली खर्च लागून आला तर कुठं मारायचं, भांडवलीचं त्या शब्दानुसार तर मारतोच आपण. कर्ज देणे, केंद्रशासित प्रदेश, राज्य किंवा सार्वजनिक उद्योगांना जर काही कर्ज दिली असेल त्या गोष्टी येते असते कर्ज देणे, लक्षात ठेवा. त्यानंतर राज्य व केंद्रशासित प्रदेशाच्या योजनांना केंद्राने दिलेल्या मदतीचा भांडवली खर्च, जर केंद्राने काही मदत दिली असेल त्यासाठी काही भांडवली खर्च केला असेल ते सुद्धा इथे येते. हे आपण नाही का प्रश्न पाहिल्यावर तुम्हाला जास्त क्लिअर होईल. त्यानंतर बघा हे IMP पॉइंट लिहून घ्या, जसं की बघा महसुली उत्पन्न आणि भांडवली खर्च, महसुली उत्पन्न हे भांडवली खर्च हे सरकारसाठी चांगली असते, हे लिहून टाक जा. महसुली उत्पन्न भांडवली खर्च सरकारसाठी चांगली असते, कारण यामुळे सरकारच्या संपत्तीत वाढ होत असते. कोणत्या 2 गोष्टीमुळे, महसुली उत्पन्न आणि भांडवली खर्च. याच्या उलट हे आहे, महसुली खर्च आणि भांडवली उत्पन्न हे सरकारच्या जिंदगीत काय करत असते, घट, म्हणजे संपत्तीत घट करत असते, म्हणून सरकारसाठी वाईट असते. कोणते हे तुम्ही व्यवस्थित लिहा. याच्यावर जर प्रश्न आला पॉझिटिव्ह निगेटिव्ह तुम्हाला मारता आला पाहिजे. त्यानंतर बघा व्याज देणे आणि अनुदान देणे, हे जर आलं समजा तर ते लिहायचं महसुली खर्चामध्ये, आणि व्याज मिळाले किंवा अनुदान मिळाले असं ते टाकायचं महसुली उत्पन्नात. इतका फरक लक्षात ठेवा, कारण की खूप महत्वाचा आहे फरक. व्याज देणे आलं, अनुदान देणे आलं तर महसुली खर्च, आणि व्याज मिळाले किंवा अनुदान मिळाले असेल तर महसुली उत्पन्न. इतका फरक लक्षात ठेवा. या फरकावरून मी जे प्रश्न पाहणार नक्की सुटणार आहे तुमचे. आता आपण याचे PIQ पाहू. तर बघा PIQ पाहू आपण. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे, महसुली खर्चाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 ला लिहिलं आहे. या पहिलं सेंटेन्स बघा, यामध्ये पगारावर होणाऱ्या खर्चाचा समावेश असतो. बघा इथं नागरी आणि प्रशासन खर्च, बघा यामध्ये पगार, पेन्शन, कार्यालयीन खर्च आणि बऱ्याच गोष्टी येत असते यामध्ये. हे बरोबर आहे, त्यामुळे अ बरोबर आहे. त्यानंतर बघा केंद्राद्वारे राज्यांना दिले जाणाऱ्या कर्जाचा समावेश असतो. आता कर्ज कुठे जात असते तर लक्षात ठेवा, भांडवलीमध्ये जात असते कर्ज. कर्ज उभारणी, कर्ज समजा बघा ना इथं कर्ज वसुली, कर्ज उभारणी आहे का नाही यामध्ये, तर सब कर्जवाल्या गोष्टी कुठे जात असते, भांडवली जमेमध्ये. लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट आहे. फक्त कर्ज देणे किंवा कर्जाची परतफेड म्हटलं तर ते काय ते भांडवली खर्चात येते, हे लक्षात ठेवायचं. कर्ज परतफेड, कर्ज देणे आणि कर्ज उभारणी, कर्ज वसुली कशातून होते तर ते भांडवली जमेत येते. लक्षात ठेवा, म्हणजे कर्ज आता आपल्याला डायरेक्ट पाहायचं नव्हतं कायच्यात जाते, फक्त आपल्याला भांडवली खर्च कोणता, भांडवलीमध्ये आणि महसुलीमध्ये. तर तुम्हाला माहित आहे पगार जाणार आहे आणि कर्ज जाणार नाही. तर ब सेंटेन्स बघा सर्व याच्यातच होतं, म्हणजे एक ऑप्शन सोडून, तर 2 नंबरचं अ क. तर मग सार्वजनिक आरोग्य सेवावर होणारा खर्चाचा समावेश होतो किंवा नाही हे जरी माहित नसलं आपल्याला तरी आपण उत्तरपर्यंत पोहोचत होतो, कारण की आपण पहिलेच म्हटलेलं आहे याच्यावर बऱ्याच गोष्टी येत असते. सार्वजनिक आरोग्य सेवावर खर्च बरेच येते यामध्ये. लक्षात ठेवा, नागरिक खर्च आहे ना तो आपल्या नागरिकासंबंधी असते ना, त्यामुळे आपण ते आता तुम्ही ते नोट डाऊन करजा. आणि संशोधन आणि विकासावर होणारा खर्चाचा समावेश हे भांडवली येते, कारण की संशोधन आणि विकास हे दीर्घकालीन असते ना, मग दीर्घकालीन गोष्टी इकडे जात असते. आणि सार्वजनिक आरोग्य सेवावर जो खर्च करत असतो आपण बघा ना, आपण बजेट मांडत असतो आरोग्यासंबंधी, बा इतकी इतकी कोटीची तरतूद आहे, तर त्यामुळे त्या गोष्टी नाही का आरोग्याच्या संबंधी शॉर्ट टर्म मध्ये त्यांचं म्हणणं आहे तसं की शॉर्ट टर्म मध्ये विचारतो बा आपण, महसुलीमध्ये भाग आहे. तर लक्षात ठेवा, हे याचं उत्तर आहे अ क. माहित नसला तरी येते आपल्याला प्रश्न, कारण त्यांना सुद्धा माहित आहे की बाई ना इतकं डिटेल जाणं अपेक्षित नाही आहे, पण कोणत्या गोष्टी माहित आहे ते माहित पाहिजे. त्यानंतर बघा
केंद्र सरकारच्या भांडवली प्राप्तीत खालीलपैकी कशाचा समावेश होतो म्हणते. तर बघा भांडवली प्राप्ती म्हणजे हे मी सेंटेन्स वाचतो. राज्याशिवाय मेंदवा 25चाच आहे. राज्य सरकारने पूर्वी घेतलेल्या कर्जाची वसुली आहे का? आहे. त्यानंतर बघा निवड बाजारातून घेतलेले कर्ज. हे बघा निवड बाजारातून कर्ज घेतले म्हणजे काय? अंतर्गत कर्ज आहे ना, भारतातून घेत आहे, हे येते कर्ज उभारणीमध्ये, अंतर्गत किंवा बाह्य. हेच कीवर्ड वापरीन किंवा आपल्याला डायरेक्ट विचारणे आरबीआय कडून घेतलेले कर्ज, मग ते भारतातून घेत आहे ना, मग अशा गोष्टी पुढे जाते अंतर्गत कर्जात. हे तुम्हाला समजलं पाहिजे अंतर्गत कोणतं बाह्य कोणतं. त्यानंतर बघा भविष्य निर्वाह निधी हे घेतला आपण बघा. प्रोव्हिडंट फंड, जनतेची अल्प बचती आहे का नाही, विशेष टीव्ही इत्यादी होणारी इतर भांडवल येणी हे सुद्धा येते. इथं तुम्ही भविष्य निर्वाह निधी सुद्धा लिहा, कारण की घेतलं नाही मी, महत्वाचं हे माहीतच राहते, कारण की भविष्य निर्वाह निधी पोस्टातल्या बचतीमध्ये येते ना, लक्षात ठेवा. हे सुद्धा बरोबर आहे. आणि वस्तू व सेवावरील कर म्हणते बघा जीएसटी काय म्हटलं आपण? महसूल मध्ये येते ना, कारण की कर महसूल आणि कर येतं. कर महसूल मध्ये फक्त कर प्रत्यक्ष कर अप्रत्यक्ष कर आपण पाहिलेला आहे, ते यामध्ये हे तर ड तर येणारच नाही ना. तर ड ऑप्शन किती याच्यात आहे? 2 आणि 4 पर्यायात एलिमिट होणार. मग अ ब तर तुम्हाला बरोबर दिसतात, आणि अबक लॉजिक न सुद्धा आपण अबक मारतो, आणि सोपा कॅटेगरीतला क्वेश्चन हा, लक्षात ठेवा. याचं उत्तर काय राहील? अबक बरोबर, ऑप्शन नंबर 3. त्यानंतर बघा राज्य सरकारच्या भांडवली प्राप्तीत याचा समावेश असतो म्हणते. भांडवली प्राप्तीत हे आत्ताचाच प्रश्न आहे पुन्हा बघा, 22 मधला आहे, कंबाईंड ग्रुप सी. बघा बाजारी कर्जे, आताच आपण बाजार कर्जे पाहिला, अंतर्गत कर्जाचा आला का? आला. केंद्र सरकारकडून उचल घेणे. उचल म्हणजे काय? केंद्र सरकारकडून कर्ज घेणे. कुठे येते? भांडवली जमेत. कारण कर्ज प्राप्ती बघा इथं देऊन आहे, केंद्रशासित प्रदेश राज्य यांना जे कर्ज दिले जाते ते याच्यामधून मिळते ना, कारण केंद्र उचल घेत आहे. म्हणजे केंद्र सरकारकडून जर कर्ज घेत असेल हे केंद्रशासित राज्य सार्वजनिक उद्योग, यापासून काही नफा मिळणार आहे ना, त्यामुळे त्याला आपण म्हणतो कर्जाची पुनर्प्राप्ती किंवा कर्जाची वसुली. तसं आहे त्या, लक्षात ठेवा. त्यानंतर लोकांच्या अल्प बचत व भविष्य निर्वाह निधी. बघा आताच वाटला आपण, भविष्य निर्वाह निधी, लोकांच्या जनतेच्या अल्प बचती येते ना, इतर देणी, म्हणजे हे 3 गोष्टी ना. चौथं म्हटलं केंद्र सरकारकडून जीएसटीचा वाटा. जीएसटीचा वाटा येणार का यामध्ये? नाही, कारण की जीएसटी काय तिथं महसूल उत्पन्न, म्हणजे 22 वरून 25चा प्रश्न सेट झालेला आहे, लक्षात ठेवा. हे ड येणार नाही, तर ड तर बघा 3 याच्यात आहे, मग ऑप्शन आपल्याला डायरेक्ट उत्तर येते. हे सर्व नाही, जर हे तुमची जराशी पकड राहिली तर डायरेक्ट आपण कर पाहतो आणि एलिमिनेट करून टाकतो बा, पर्यामध्ये नाही ड येणार नाही तर एकाची यात भेटते, असं करायला लागते. तिथं सर्वात गोष्टी वाचायला लागत नाही, परंतु सुरुवातीला माहित नसलं तर सर्व वाचायला लागते आपल्याला पहिले. क्वेश्चन बघा, केंद्र सरकारच्या भांडवली खर्चात या बाबींचा समावेश होतो म्हणते. भांडवली खर्चाबद्दल बोलत आहे, लक्षात घ्या. आपण पाहू पहिलं सेंटेन्स बघा, राज्य सरकारांना कर्जे. बघा कर्ज देणे आलं का? कोणाला? केंद्रशासित प्रदेश, राज्य किंवा सार्वजनिक उद्योगांना आलं कर्ज देणे, बरोबर आहे. त्यानंतर हे येते भांडवली खर्चात. त्यानंतर आर्थिक विकासासाठीचा भांडवली खर्च. आता आर्थिक विकासासाठी डायरेक्टच म्हटलेलं आहे त्यांनी, आर्थिक विकास भांडवली खर्च करणारच आहोत आपण, त्यामुळे ते सुद्धा येणार. त्यानंतर बघा विदेशी सरकारांना कर्जे. आता कर्ज आपण देऊ शकतो ना विदेशी सरकारना सुद्धा, कारण की भारत सरकार देऊ शकते ना, बाह्य कर्जाचा भाग आहे तो, ते सुद्धा येईल. परंतु प्रशासकीय खर्च जो आहे तो काय येणार नाही सांगतो तुम्हाला. बघा प्रशासकीय खर्च कायच्या येते? बघा नागरी प्रशासन खर्च आहे का इथं, म्हणजे हा क्वेश्चन येते महसुली खर्चात. म्हणजे आपल्याला माहित पाहिजे काय माहित आहे का? प्रशासकीय खर्च, की आपण डायरेक्ट एलिमिनेट करतो, क एलिमिनेट केलं तर उत्तरापर्यंत पोहोचतो. नागरी प्रशासकीय खर्च दिलेला आहे ना, म्हणजे हे आपल्या अभ्यासाचा भाग आहे. म्हणजे क वरून सुद्धा उत्तर काढतो आपण, बाकीच्या याच्यात कन्फ्युजन व्हायची काही गरज नव्हती, हे लक्षात ठेवा. इम्पॉर्टंट आहे, याचं उत्तर राहील क सोडून, म्हणजे 3 नंबरचा ऑप्शन आहे, लक्षात ठेवा. प्रशासकीय खर्च महसुली खर्चाचा भाग आहे. बघा आपल्याला विचारलं होतं एसटीएम 22ला केंद्र सरकारच्या महसुली खर्चाची खालील बाबी कोणत्या बाबी संबंधित आहे? महसुली खर्च, लक्षात ठेवा. यांनी थोडंसं ऑड उत्तर दिलेलं आहे, परंतु आपण एलिमिनेट करून उत्तर काढू शकतो. बघा यांनी भांडवली प्राप्ती दिली, भांडवली प्राप्ती कायच्यात देणार आहे? भांडवली जमेच, बरोबर आहे. त्यानंतर कर्जे तर इथं दिलेलं नाही त्यांनी, मिळालं की कर्जाची वसुली आहे, परंतु कर्ज कुठे जाते? भांडवलीमध्येच जाते ना, भांडवली जमा किंवा खर्च, तर ते सुद्धा कटणार तिथं. त्यानंतर आर्थिक विकास. आता आपण पाहिलेलं आर्थिक विकासासाठी भांडवली खर्च पाहिला का? तोच कीवर्ड वापरला त्यांनी, आर्थिक विकास. आर्थिक विकास दीर्घकालीन असते ना प्रोसेस, म्हणून भांडवलीमध्ये दीर्घकाळ गोष्टी जाते. जर कळलं नाही तर अशी कन्सेप्ट पाहायची, आपण लॉजिक पर्यंत जातो. त्यानंतर आर्थिक विकासाचा मागच्या ज्याच्यात सेंटेन्स मध्ये कॉपी आहे, आर्थिक विकासासाठी भांडवली खर्च, त्यामुळे आपल्याला ते सुद्धा भांडवली. राहिलं काय? चालू कर. आपल्याला हे माहित आहे की चालू कर जे आहे ते महसूल उत्पन्नात येते, बरोबर आहे. कर आपण कर मध्ये वाचलो ना, तर मग आपण हे त्यांनी अ उत्तर दिलेलं आहे यांनी,
तर आपल्याला बाकीचे पर्याय जे कोणते विचारलं होतं त्यांनी संबंधित आहे, तर आपण याचं उत्तर वरीलपैकी कोणते नाही सुद्धा लिहू शकतो वेळेवर. परंतु आयोगाने याचं उत्तर फक्त दिलेलं आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यांनी विचारलं आपल्याला महसुली खर्च, पण कर जे आहे चालू कर ते आपण याच्यामध्ये टाकत असतो, कर उत्पन्नात, महसुली खर्चात टाकत नाही. त्यामुळे त्यांनी त्या वेगळं उत्तर दिलं. त्यामुळे याचं उत्तर सुद्धा तुम्ही पाहून घ्या. जर प्रश्न रिपीट झाला तर माराचा, एकदा तुम्ही क्रॉस चेक करून घ्या मेन्सचा पेपर. त्यानंतर बघा, केंद्र सरकारची करेतर उत्पन्नाची साधने कोणती? काय विचारला? केवळ करेतर म्हणजे कर शिवाय म्हणते. मग कर उत्पन्न हे काढून टाकायचे, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर. तर बघा, शासकीय उपक्रमांचा नफा, राजकोषीय सेवा, सर्वसाधारण सेवा, मालमत्ता कर. मालमत्ता कर कोणता कर आहे? प्रत्यक्ष कर आहे. मग हे येणार का? नाही. म्हणजे ते एलिमिट करा, फक्त ब जर एलिमिट केलं तर डायरेक्ट उत्तर भेटते. मग आपण म्हटलेलं आहे की करेतर उत्पन्न विचारलं तर हेच कट करायचं. बाकी तर तुम्ही पहा, राजकोषीय सेवा आहे यामध्ये. त्याच्यानंतर सर्वसाधारण शासकीय उपक्रमांचा नफा व लाभ. शासकीय उपक्रम म्हणजे सार्वजनिक उद्योग म्हणतो ना आपण, त्याला सार्वजनिक उपक्रम म्हणतो, हे येते. त्यानंतर सर्वसाधारण सेवा. सर्वसाधारण सेवा म्हणजे हेच, हे इतर करेतर आणि इतर लिहून टाक जातो मी. सर्वसाधारण उत्पन्न, नफा, फी, नोंदणी शुल्क, दंड, देणगी यामधून जे सर्वसाधारण सेवातून आपण देतो त्यामधून पैसे कमावायचे, त्या गोष्टी आहेत यामध्ये. ते तुम्ही सर्वसाधारण सेवा, राजकोषीय सेवा, शासकीय उपक्रम, नफा आणि सांगितलेली माहिती. आपल्याला फक्त इथे सोपा कॅटेगरीवरला कर फक्त एलिमिट करायचा होता. त्यानंतर बघा, अंतर्गत कर्ज खालील गोष्टी संबंधित आहे. आपण पाहिलं ना, भांडवली अर्थसंकल्पाच्या अंतर्गत कर्ज उभारणी 2 प्रकारचे असतात ना, ते अंतर्गत कर्ज संबंधी विचारलाय. खुल्या बाजारातून कर्ज उभारणी. आता खुला बाजार म्हणजे भारतातलीच गोष्ट बोलत आहे, हे विधान बरोबर नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेने निर्बंधित केलेली विशेष कर्ज रोखे आरबीआय कडून आहे, भारतातला आहे, अंतर्गत आहे. उभयपक्षी तजवीज, इंग्लिशमध्ये जर वाचलं तुम्ही, उभयपक्षी म्हणजे काय? बहुपक्षीय व्यापार. हे आपण 2 देशात करत असतो, बरोबर आहे. द्विपक्षीय असो किंवा 2 पेक्षा जास्त, त्याला बहुपक्षी म्हणतो. तर हे उभयपक्षी म्हणजे 2 पक्ष. उभयलिंगी म्हणत नाही का आपण, 2 पेक्षा जास्त असेल तर 2 पेक्षा जास्त आहे. मग इथं देशाचा म्हटलेला आहे तिने, इंग्लिशमध्ये वाचलं कळणार ते, म्हणून याचं उत्तर नाही का अबहीन, हा लक्षात ठेवा. कारण भारतात झाला, भारताच्या आत त्याला अंतर्गत कर्ज म्हणतो. भारताच्या बाहेरून जर कर्ज घेत असेल तर त्याला आपण बहिर्गत कर्ज म्हणतो. हे आपण आताच पाहिलेलं आहे, लक्षात ठेवा. राज्याशिवाय मेन्स याचं उत्तर आहे फक्त अ बरोबर. त्यानंतर बघा, सार्वजनिक खर्चाच्या वर्गीकरणानुसार खालीपैकी कोणता खर्च हा महसुली खर्च आहे म्हणते. महसुली खर्च बोलता कीवर्डले फार महत्व आहे. महसुली खर्च हे विचारलं पर्यावाचा. संरक्षण खात्यांच्या आस्थापनावरील प्रशासकीय खर्च आहे का? प्रशासकीय खर्च, संरक्षणावरील महसुली खर्च सुद्धा येते. हा, मग दुसरं पर्यायामध्ये त्याने भांडवली कीवड. भांडवल शब्द जर आला तर आपण इकडे टाकाचाच नाही, भांडवल आला तर इकडेच टाकायचं आपल्या भांडवलीमध्ये. तर व्याज देणे बाकीचं काही घेणे देणंच नाही ऑप्शनचं. तर पहिलं ऑप्शन बघा, प्रशासकीय खर्च वाचलेला आहे आणि मग आपल्याला प्रशासकीय खर्च कीवर्ड वापरला होता. हे महसुली खर्च येते, याचं ऑप्शन उत्तर राहील 1. राज्याशिवाय मेन 2020. मी तुम्हाला दाखवताय की बा प्रश्न रिपीट आहे, ते कीवर्ड आपल्याला पाठ पाहिजे ना, तेव्हाच आपल्याला प्रश्न लगेच सॉल्व्ह होते ना. बाकीचे ऑप्शन पाहायची गरज नाही पडत. जर आपण पीआयक्यू व्यवस्थित केले ना, डायरेक्ट समजते प्रशासकीय खर्च आला, महसुली खर्च टाका असं. त्यामुळे टाइम सुद्धा कमी लागेल आणि मॅथ अँड रिजनिंग भेटते. त्यानंतर बघा, भारत सरकारच्या डायरेक्ट सोपा विचारला होता, कंबाईंड ग्रुप बी 2019 भांडवली अर्थसंकल्पामध्ये कशाचा समावेश होते? भांडवली अर्थसंकल्प म्हणजे काय हो? भांडवली प्राप्ती आणि भांडवली खर्च. मग उत्तर काय राहील? 2 नंबर, भांडवली प्राप्ती आणि भांडवली खर्च. याच्यावर बरेच प्रश्न आहे. आणि महसुली अर्थसंकल्प जर विचारलं तर महसुली प्राप्ती, त्याला कर उत्पन्न म्हणतो, महसुली उत्पन्न, महसुली खर्च. लक्षात ठेवा, यायलाच म्हणतो महसुली प्राप्ती किंवा महसुली खर्च. उत्पन्न म्हणजे प्राप्ती ना, म्हणजे 3 नंबरचं ऑप्शन हे महसुली अर्थसंकल्पासंबंधी आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, नागरी खर्चामध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होतो म्हणते? नागरी खर्चामध्ये. आता बघा, खर्च 2 प्रकारचे असतात, एक नागरी खर्च आणि एक संरक्षण खर्च. हे आपण पाहिलेलं आहे आणि वास्तव सुद्धा आपण इथे सुद्धा दिलेलं आहे. बघा, संरक्षणाचा महसुली खर्च वेगळा, नागरी प्रशासनाचा खर्च आहे का नाही, हे नागरी संबंधी संरक्षणाचा आहे, हे देशाच्या संरक्षणासाठी असते. हे नागरी म्हणजे सर्वसाधारण गोष्टीसाठी येते. तर यामध्ये कोणत्या गोष्टी येतात? जरी आपल्याला बघा ना, नागरी खर्च म्हणजे काय? आपण सर्वसाधारण सेवा केल्या जाते, आर्थिक सेवा दिल्या जाते, सामाजिक व सामूहिक सेवा आपल्या संबंधी आहे ना, ते ना. संरक्षण खर्च हे दोन खर्चाचे भाग आहे, एक नागरी खर्च आणि संरक्षण. म्हणून त्यांनी काय विचारलं होतं, नागरी खर्चात कोण येते?
तर मग संरक्षण खर्च येणार का? नाही. एक तरी माहित पाहतो, फक्त ड येणार नाही. तर ऑप्शन मध्ये काय येणार आहे? ड 3 नंबरचं कटणार आहे. मग सर्वसाधारण आर्थिक आणि सामाजिक सामूहिक सेवा हे येणार आहे. नागरी खर्चाचाच भाग आहे ना, तर लक्षात ठेवायचं. नागरी खर्च, संरक्षणावर खर्च 2 भाग असतात. आणि याचं उत्तर राहील फक्त अ ब क बरोबर. ऑप्शन नंबर 4 हे एलिमेंट झालं पाहिजे. आणि संरक्षणाचा महसुली खर्च आला तर महसुली डायरेक्ट इन उल्लेख, संरक्षणाचा भांडवली खर्च आला तर भांडवली उल्लेख ना, एवढा कन्फ्युजन होऊ नका. संरक्षण खर्च दोन्हीकडे येत असते. बाकी जर लिहिलं नसेल आपण यामध्ये तर तुम्ही ऍड करता हे नवीन नाव. त्यानंतर बघा पूर्व परीक्षा घटकची जी झाली आहे 2018ची, त्यामध्ये आला होता केंद्र सरकारचे अंदाजपत्रक महसुली खाते आणि भांडवली खाते या 2 भागात विभागले जाते. आत्ताच पाहिला आपण. केंद्र शासनाच्या महसुली प्राप्तीचे भाग 2 आहे. महसुली प्राप्तीचे 2 भाग आहे. कोणते म्हणते? हेच कर उत्पन्न आणि करेतर उत्पन्नाबद्दल विचारत आहे. तर कोणते आहे? कर महसूल आणि करेतर महसूल. हे बघा महसूल उत्पन्नाचे 2 भाग आहे. हेच विचारलं त्यांनी आणि उत्तर आहे ब ड. त्यानंतर बघा भारताच्या केंद्र शासनाच्या भांडवली खर्चाचा भाग नाही म्हणते. भांडवली खर्चाचा भाग नाही. बघा आता संरक्षणावर खर्च आला. आता इथं त्यांनी कीवर्ड वापरला नाही, संरक्षणाचा महसुली खर्च किंवा भांडवली खर्च. तर आपण इथं कन्फ्युजन व्हायचं नाही. सेकंड पर्याय पाहायचे. सामाजिक आणि सामूहिक विकासावर खर्च आताच पाहिला आपण. सामाजिक सामूहिक विकासावर खर्च, आर्थिक सेवावरील खर्च ते सुद्धा काय येते भांडवलीमध्ये. तर 3. त्यानंतर बघा 4 नंबरचा सर्वसाधारण सुविधावरील खर्च सुद्धा पाहिला. सर्वसाधारण सेवा ते सुद्धा भांडवली खर्चाचा भाग आहे. व्याजाचा भरणा हे माहित पाहिजे. व्याज भरणे म्हणजे व्याजाचा भरणा म्हणजे काय? व्याज भरणे म्हणजे व्याज देणे, हे ते महसुली खर्चाचा भाग. हे व्याज देणे, अनुदान देणे हे महसुली खर्चाचाच भाग असते. आणि इथं जर व्याज मिळाले किंवा अनुदान मिळाले हे महसुली उत्पन्नात येते. म्हणजे आपण हे महसुलीमध्ये सांगू शकतो सर्व गोष्टी येते. व्याजवाले हे लक्षात ठेवा. म्हणून व्याजाचा भरणा म्हणजे काय? व्याज देत आहे बा, देणे. हे इन महसुली खर्च हे लक्षात घ्या. बाकी इन भांडवली खर्च. हे ज्या गोष्टी लिहिल्या नसेल मी ते तुम्ही ते लिहून घे जा, म्हणजे जेणेकरून तुमची नोट्स पुरी पूर्ण होईल. नोट्स वाचल्या तरी आपल्याला प्रश्न सॉल्व्ह होईल. माग हाच क्वेश्चनचे नाव होते, म्हणजे पर्याय होते आपल्याला. त्यानंतर बघा पुन्हा रिपीट आहे. STM भांडवली अर्थसंकल्पामध्ये कशाचा समावेश असते? तर भांडवली प्राप्ती आणि भांडवली खर्च हे लक्षात ठेवा. महसुली प्राप्ती, महसुली खर्च तुम्हाला माहित आहे कायचे येते? महसुली अर्थसंकल्पामध्ये येते. लक्षात ठेवा. हे प्रश्न रिपीट आहे. त्यानंतर बघा केंद्र सरकारच्या भांडवली उत्पन्नामध्ये म्हणजे भांडवली प्राप्तीमध्ये कोणत्या घटकाचा समावेश होते? बघा भांडवली प्राप्ती, भांडवली जमा आहे का? तर यामध्ये येते अंतर्गत कर्जापासून उत्पन्न आणि बहिर्गत कर्जापासून उत्पन्न. म्हणजे कर्ज उभारणीबद्दल विचारताय. अंतर्गत आणि बाह्य कर्ज म्हणजे कर्ज उभारणीबद्दल बोलत आहे ना, हे येणार आहे. आणि हे याचे 2 पार्ट आहे. अंतर्गत कर्ज घ्यायचं का बाह्य कर्ज हे येणार. त्यानंतर अल्प बचतीपासून उत्पन्न. बघा जनतेच्या अल्प बचतीपासून उत्पन्न ते सुद्धा येणार. भविष्य निर्वाह निधीपासून उत्पन्न आपण पाहिलेलं आहे. भविष्य निर्वाह निधी तुम्हाला ऍड करा म्हटलं, कारण की पोस्टाच्या बचतीमध्ये येत असते ते. तर हे सुद्धा येते. याचं उत्तर आहे वरपैकी सर्व. असं जर आलं ना, आता PI आपण सेकंद सोडवतो. आपण पेपरमध्ये जर या लेवलला अभ्यास केला ना आपण तर लवकर सोडू शकतो. त्यानंतर बघा केंद्र सरकारच्या भांडवली मिळकतीत पुढीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश होतो? बघा भांडवली मिळकत म्हणजे काय? मिळकत म्हणजे मिळाली प्राप्ती. भांडवली जमा, भांडवली मिळकत बिन लिहायचे नवीन आहे. मिळकत म्हणजे प्राप्ती होती. त्यानंतर बघा राज्य सरकारनं दिलेल्या कर्जाची किंवा उचलीची निवड परतफेड म्हणते. निवड परतफेड. बघा कर्ज वसुली, कर्ज प्राप्ती येते का यात? येते. तर पहिला ऑप्शन येईल, कारण कर्जाची काय परतफेड आहे. लक्षात ठेवा हे येणार. त्यानंतर बघा निव्वळ लघु बचती. लघु बचती बघा अल्प बचती, लघु बचती हे सुद्धा येणार. याचं उत्तर आहे वरीलपैकी दोन्ही बरोबर. ऑप्शन नंबर 3 लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघा करेतर महसुलात खालील गोष्टीचा समावेश होतो? प्रशासकीय महसूल, राज्य उपक्रम, मिळणारा नफा, देणग्या, अनुदान. आपल्याला काय माहित पाहिजे? फक्त कर महसूल, कर उत्पन्न कोणता आहे? विविध कर आहे. म्हणजे आपल्याला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्स बद्दल बोलत आहे. हे कट करायचं फक्त. ड ज्याच्यात नाही आहे ते उत्तर राहील आपलं. तर अबकडं 2 नंबर इन नाही, 3 नंबर ऑप्शन येणार नाही. तर मग अबक काऊन येणार? बघा आपल्याला विचारलेला राज्य उपक्रम, मिळणारा नफा, देणगी, अनुदान. बघा इथे दिलेलं आहे देणग्या, अनुदाने. अनुदान मिळाले येते ना याच्यामध्ये, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा आपल्याला विचारला प्रशासकीय महसूल म्हणजे प्रशासनापासून मिळालेला महसूल सुद्धा येतात. आणि प्रशासनाचा खर्च जर म्हटलं तर ते महसुली खर्चात येते. लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला याचं उत्तर येईल अ ब क. राज्य उपक्रम मिळणारा नफा हे सार्वजनिक उपक्रम मिळणारा नफा सुद्धा येते यामध्ये.
प्रशासकीय महसूल. लक्षात ठेवा, प्रशासकीय खर्च म्हटलं तर महसूल खर्चात टाकायचं आणि प्रशासनावरून महसूल मिळाला असं तर ते महसुली उत्पन्न, ते अर्थावरूनच कळते आपल्याला, म्हणून काही घेतलं नाही मी. आता तुम्ही पहा ते कन्फ्युजन असेल तर याचं उत्तर राहील अ ब क. हा सोप्प कॅटेगरीतला आहे, समजते. त्यानंतर बघा, करेतर महसूल उत्पन्नामध्ये कशाचा समावेश होतो म्हणते, हाच प्रश्न आहे. करेतर महसूल म्हणजे कर काढून टाकायचं बाकी. वित्तीय सेवापासूनचे उत्पन्न बघा, राजकोषीय. वित्तीय सेवा म्हणजे काय, त्यालाच आपण फिस्कल म्हणतो ना. वित्तीय म्हणजे राजकोषीय, यापासून मिळणारा. व्याजापासूनचे उत्पन्न बघा, व्याज उत्पन्न आहे. त्यानंतर लाभांश, नफा, नफा लाभांश सुद्धा आहे. म्हणजे इथं पाहायचं काय, कीवर्ड कर एलिमेंट बाकी उत्तर असं मारायचं. हा, याचं वरीलपैकी सर्व आहे. महसुली कर उत्पन्नामध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होतो म्हणते, महसुली कर उत्पन्न. कर उत्पन्न म्हणजे काय हो, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर. तर मग यापैकी दोन पैकीच उत्तर येईल ना यामध्ये, तर लक्षात घ्या, प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर येण्याचं उत्तर म्हणजे फक्त अ आणि ब. लक्षात ठेवा, याचा ऑप्शन राहील. आणि बाकीचे दोन ऑप्शन आहे, गुंतवणूक व्याज, दंडात्मक उत्पन्न, हे कायच्यात येईल माहिती आहे का, करेतर उत्पन्नात येईल. हा, लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने नाही का आपण या महसुली म्हणजे अर्थसंकल्प आणि भांडवली अर्थसंकल्पावरची PIQ पाहिली आहे. नक्कीच काही गोष्टी ऍड करायच्या असून तुम्ही ऍड करू शकता. चला तर आता आपण नाही का सार्वजनिक वित्ताचा पुढील टॉपिक पाहूया. तर सार्वजनिक वित्ताचा पुढील टॉपिक मध्ये आपल्याला अंदाजपत्रकाचे प्रकार विचारले जाते की किती आहे. तर अंदाजपत्रकाचे एकूण प्रकार किती आहे लक्षात ठेवायचं, 3 आहे. 3 कोणते, ज्यालाच आपण काय म्हणतो, कर्जफेड पद्धत म्हणतो. हे समतोल अंदाजपत्रक, शिल्की आणि तुटीचा अर्थसंकल्प, याला काय म्हणतो आपण, अंदाजपत्रकाचे प्रकार 3. त्यानंतर यांना कर्जफेड पद्धती कोणती आहेत, ह्या 3च आहे, लक्षात ठेवायचं. हा, त्यानंतर समतोल अंदाजपत्रक असते. यामध्ये काय असते माहिती आहे का, समतोल अंदाजपत्रकामध्ये अंदाजित उत्पन्न व अंदाजित खर्च हे समान असते यामध्ये, म्हणून इथं इक्वलचं साइन लक्षात ठेवा. अंदाजित उत्पन्न व अंदाजित खर्च जर समान असन त्याला म्हणतो आपण समतोल, कारण की बॅलन्स होत आहे ना ते, म्हणून. शिल्की म्हणजे काय, शिल्लक पडते बा इथं, म्हणजे इथं उत्पन्न जे असते अंदाजित उत्पन्न ते खर्चापेक्षा काय राहणार आहे, जास्त, म्हणून त्याला आपण म्हणतो शिल्कीचे अंदाजपत्रक. म्हणून लक्षात ठेवा, अंदाजित उत्पन्न अंदाजित खर्चापेक्षा जास्त असते, म्हणून हे गेटर त्यांचं साइन दिलेलं आहे. त्यानंतर बघा, या शिल्कीचा अंदाजपत्रकाचा वापर कधी केला जाते, महागाईच्या काळात. कारण सार्वजनिक खर्च काय करते महागाईच्या काळात, महागाई नियंत्रण आणण्यासाठी सार्वजनिक खर्च कमी केला जातो त्या काळामध्ये, म्हणून आपण महागाईच्या काळात शिल्की अंदाजपत्रक वापरले जाते. तिथे लिहिलेलं आहे सार्वजनिक खर्च कमी, कारण की खाली साइन चाललं ना तर कमी आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याला इथे तुटीचा अर्थसंकल्प. हा तुटीचा अर्थसंकल्प कधी मांडला जाते, तर बेरोजगारीच्या काळात, कारण की आपल्याला बेरोजगारी झालेली आहे तर खर्च वाढवावा लागेल ना सरकारले, तर मग ते काय करते, तुटीचा अर्थसंकल्प आणते. तुटीचा अर्थसंकल्पाचा अर्थ काय, अंदाजित उत्पन्नापेक्षा अंदाजित खर्च काय राहील, जास्त राहील. म्हणजे तूट म्हणजे काय, तूटच आहे ना, यामध्ये खर्च जास्त असते उत्पन्न कमी असते. हे तर बघा, अंदाजित उत्पन्न कमी आहे कशापेक्षा, खर्चापेक्षा, लक्षात ठेवा. आणि बेरोजगारीच्या काळात वापरले जाते कारण सार्वजनिक खर्च वाढवायचा आहे, हे लक्षात ठेवा. प्रश्न विचारलाय, तुटीच्या म्हणजे बेरोजगारीच्या काळात कोणतं अंदाजपत्रक मांडलं जाते, तर लक्षात ठेवायचं तुटीचं. महागाईच्या काळात शिल्लक, हे प्रश्न आलेला आहे, त्यावेळेस आपण पाहू. त्यानंतर बघा, तुटीचा अर्थसंकल्प आपल्याला डिटेल प्रश्न आहे थोडा, तर लक्षात ठेवायचं. हे विकसनशील देशात साधारणपणे वापरले जाते तुटीचा अर्थसंकल्प, भारतासारख्या देशात, लक्षात ठेवायचं. त्यानंतर हे काय केले जाते, राजकोषीय तूट भरून काढण्यासाठी नाही का 2 मार्गाचा वापर केला जाते. एक आहे बाजार कर्ज, ज्यामध्ये येते अंतर्गत कर्ज आणि बहिर्गत कर्ज. कीवर्ड लक्षात ठेवायचे फक्त, जास्त याच्यात नका जाऊ. मग पाहायला आपण अंतर्गत कर्ज म्हणजे भारताच्या सीमेच्या आत असं कर्ज घेतलं त्याला अंतर्गत, बाह्य म्हणजे भारताच्या बाहेर, जसं IMF जागतिक बँक कडून कर्ज घेत असन ते. त्यानंतर बघा, आपल्याला प्रश्न कुठे विचारला जाते, आणि तुटीचा अर्थ भरणा येते एक, दुसरं 2 मार्ग. तुटीचा अर्थ भरणामध्ये कोण कोण बाबी येते याच्यावर प्रश्न आपल्याला, तुटीच्या अर्थ भरणामध्ये कोणत्या बाबीचा समावेश होते यावर आयोगानं प्रश्न विचारलाय. तर लक्षात ठेवा, यामध्ये काय ते RBI कडून घेतलेले कर्ज, लक्षात ठेवा. त्यानंतर नवीन चलन निर्मिती म्हणजे नवीन नोटा निर्मिती होते ना, ते सुद्धा तुटीच्या अर्थभरणात येत असते. त्यानंतर बघा, स्वतःच्या संचित रोख पैशातून पैसे वापरणे, जे संचा स्वतःचा रिझर्व्ह मनी असते त्यामधून ते पैसे वापरत असते. त्यानंतर बघा, हे जशाक तसे पाठ करा. सरकारने बाजारात आणलेल्या सरकारी हुंडीच्या प्रमाणात RBI ने नाही का साठवलेली रोखीची शिल्लक कमी करणे, म्हणजे सरकारी हुंडीच्या काळात नाही का RBI नाही का त्यांची साठवलेली जी रोख असते ते कमी करत असते.
हे सुद्धा लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न आलेला आहे. आणि सरकारी हुंडी जी असते ना ही अल्पकाळासाठी असते, हे लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न आहे अल्पकालीन निधी होय सरकारी हुंडी, प्रश्न आल्यावर आपण पाहू. त्यानंतर बघा आणखी कोण येते त्याच्यात, परकीय मदत, परकीय कर्ज, अंतर्गत कर्ज, या गोष्टी सुद्धा तुटीचा अर्थ भरण्यात येत असते. आपल्याला डायरेक्ट कीवर्डवर काम करायचं आहे. आता अर्थ काय आपण पाहू नये, अर्थ पाहिला तर डिटेल व्हिडिओ होईल आणि नक्कीच आता नाही का कमी दिवस राहिलेले आहे, आपण एक्झाम ओरिएंटेड पाहू. हे पॉईंट अशा जशा तसे पाठ करा, ज्यावेळेस प्रश्न आला त्यावेळेस तुम्हाला ते जास्त क्लिअर होईल. त्यानंतर बघा जे तुटीचा अर्थ भरणा आहे याची संकल्पना कशी आहे भारतात आणि पाश्चिमात्य देश असते जसं अमेरिका, यामध्ये कसा अर्थ आहे, संकुचित का व्यापक, याच्यावर प्रश्न विचारू शकते आहे की अमेरिकेत नाही का तुटीचा अर्थ भरण्याचा अर्थ काय घेतला जाते माहिती आहे का, व्यापक, आणि भारतात संकुचित अर्थ घेतला जाते. तुलना जर केली तर आलं पाहिजे आपल्याला की भारतात संकुचित अर्थ आहे तुटीचा अर्थ भरण्याचा, अमेरिकेत ब्रॉड आहे म्हणजे व्यापक आहे. कारण की माहित आहे का अमेरिकेत नाही का तुटीच्या अर्थभरणामध्ये बाजार कर्जाचा समावेश असते, भारतात होत नाही. हे लगा इथं लिहिलेलं आहे बघा, बाजार कर्जाचा समावेश होते, इथं होत नाही भारतात, म्हणून ते संकुचित आहे. बाजार कर्ज म्हणजे काय, जनतेकडून किंवा व्यापारी बँकेकडून कर्ज घेतले जाते, त्याला म्हणतो आपण बाजार कर्ज, लक्षात ठेवा. तुटीच्या अर्थभरणामध्ये भरून काढण्यात येणारी जी तूट असते तुटीच्या अर्थभरणाने, त्याला कोणती तूट म्हणतो आपण, राजकोषीय तूट. हे लक्षात ठेवा, तुटीच्या अर्थभरणाने भरून काढण्यात येणारी तूट म्हणजे राजकोषीय तूट. आणि हे जे तुटीचा अर्थसंकल्प असते ते असंतुलित अर्थसंकल्पाचा भाग असते. असंतुलित, याच्यावर प्रश्न विचारत नाही, परंतु लक्षात ठेवा संतुलित अर्थसंकल्पाचा भाग आहे की असंतुलित, तर तुटीचा असंतुलित असणार आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा आपल्याला प्रश्न विचारला जाते की बा तुटीच्या अर्थ भरण्याचे दुष्परिणाम कोणते पडते बा, त्याच्यावर प्रश्न विचारलेला आयोगानं. तर लक्षात ठेवा सर्वात महत्वाचा म्हणजे काय होते, तुटीमुळे काय होते, सार्वजनिक खर्च वाढते ना, पैसा खूप आणते बाजारात, त्यामुळे सर्वात मोठा परिणाम होते चलनवाढ किंवा भाववाढ. असं जर विचारलं सर्वात महत्वाचा आणि सर्वात जास्त परिणाम काय होते तुटीचा, हे होते चलनवाढ आणि भाववाढ, लक्षात ठेवा. कारण की यामध्ये सरकार खर्च खूप करते ना, त्यामुळे सरकारी खर्चात वाढ होते. पाठ करायचा, इथं तुम्हाला घट करी ना, नाही माहित राहिलं तर वाढच होते. त्याच्यात बँकाची पतनिर्मिती वाढत असते, बँका पतनिर्मिती करत असते, व्यापारी बँका पतनिर्मिती नियंत्रण करत असते, तर आरबीआय करत असते. तुम्हाला मागं सांगितलंय, फक्त पाठ करायचं, बँकाची पतनिर्मिती वाढते कारण सरकार पैसा बाजारात जास्त आणते आणि बँका काय करणार आहे, पैसा बाजारात ओतणार ना, जास्त पैसा जर दिला आणि कमी दर राहते त्या विषयीची. त्यानंतर सक्तीची बचत, इथं पाठ करायचं, सक्तीची काय राहणार आहे, बचतच राहणार आहे, याच्यात चुकलेल्या आयोगाने आपण पाहू. त्यानंतर खाजगी गुंतवणुकीच्या संरचनेत बदल होत असतो, जसा का तसं पाठ करा, खाजगी गुंतवणुकीच्या संरचनेत बदल होतो. हे 5 पॉईंट फार महत्वाचे आहे, याच्यावर प्रश्न आल्यावर पाहू आपण. त्यानंतर बघा आपल्याला खर्च विचारला जाते 2 पार्ट, मेन्सला जास्त क्वेश्चन आहे, प्रीला विचारत नाही, परंतु आला तर आपल्याला आला पाहिजे. विकास खर्च आणि अविकास खर्च कोणता, त्यावर प्रश्न विचारला जाते. विकास खर्च म्हणजे काय, उत्पादक खर्च, आणि अविकास म्हणजे अनुत्पादक खर्च. हे तुम्ही व्यवस्थित लिहा, मला मर्यादा आहे इथं त्यामुळे मी लिहिलेलं आहे. तर विकास खर्च म्हणजे काय, विकासावर होतो म्हणजे विकास. अविकास म्हणजे बा ज्यामध्ये नाही का म्हणजे अविकास खर्च म्हणजे काय, जे महत्वाच्या गोष्टी असते ना विकास खर्चात त्याच्यावर खर्च होते. आणि इकडे कसं आहे, महत्वाच्या असतात परंतु जे जीवनावश्यक असतात आपल्या बेसिक नीड्स त्याच्याशिवाय अलग असतात ते, कारण की आपल्याला आरोग्य, शिक्षण हे पाहिजे ना, आपल्याला सामाजिक सेवा, विकास उपक्रमाचा विस्तार, अनुदान खर्च हे महत्वाचे असते माणूस म्हणून, म्हणजे हे जास्त इम्पॅक्ट करत असते आपल्यावर. तर हे याला आपण विकास खर्च म्हणतो. फक्त इतकंच पाठ करायचं, आरोग्य, शिक्षण, सामाजिक सेवावरील खर्च, विकास उपक्रमाचा विस्तार, अनुदान खर्च हे विकास खर्च आहे. आणि हे अविकास आहे, जसं संरक्षण, पोलीस, कायदा व सुव्यवस्था, व्याज देणे, कर संकलन खर्च, हे पाठ करायचा. हे जशा तसं हे याच्याशिवाय जर आलं तर आपल्याला एलिमिनेट करता येते. प्रश्न पाहू आपण, याच्या बाहेर जातच नाही आहो, लक्षात ठेवा. डायरेक्ट विचारते कायदा सुव्यवस्था कोणता खर्च आहे, अनुत्पादक आहे की उत्पादक आहे, अनुत्पादक खर्च आहे, लक्षात ठेवा. बस इतकं पाठ करा सध्या, नंतर आपण डिटेल पाहू मेन्सला गेल्यावर. बघा आणि आपल्याला विचारलं जाते की बा मौद्रिक, आपण 2 प्रकारचे धोरण असते सरकारचं. एक असते मौद्रिक धोरण, ज्याला आपण मॉनिटरी पॉलिसी म्हणतो, ते कोण राबवत असते, आरबीआय, कारण चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी. आणि सरकार कोणतं वापरत असते, तर राजकोषीय धोरण, फिस्कल पॉलिसी. तर लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न विचारते मौद्रिक धोरण म्हणजे काय. आपण पाहिलेलं आहे, संख्यात्मक साधने पाहिले ना, जसं बँक रेट, त्याच्यानंतर रेपो दर, रिव्हर्स रेपो दर,
त्यानंतर खरेदी विक्रीचे व्यवहार हे आपण मागच्या RBI मध्ये पाहिलेलं आहे. तिथं मौद्रिक धोरण पाहिलं. आता फक्त आपण पाहू राजकोषीय धोरण. कारण की या दोन्ही गोष्टी नाही का एकाच वेळेस लक्षात असणं अपेक्षित आहे आपल्याला. कारण की पर्यायामध्ये नाही का त्यांनी काय करते, दोन्ही मिक्स करते. एका मौद्रिक धोरणाचं दिन साधने आणि आपल्याला राजकोषीय दिन. तर आपल्याला दोन पैकी एक जरी राहिले तर प्रश्न आल्यावर पाहू आपण सोपाच जाते ते. त्याच्यामध्ये येते सार्वजनिक महसूल किंवा सार्वजनिक प्राप्ती, सार्वजनिक उत्पन्न सुद्धा येईल ना, सार्वजनिक खर्च, त्यानंतर सार्वजनिक कर्ज. त्यानंतर बघा हे बचतीस प्रोत्साहन आहे, शिल्कीचा अंदाजपत्रक आहे, तुटीचा अंदाजपत्रक आहे, असे बरेच पॉइंट येते. परंतु जर आपण मौद्रिक धोरण आणि राजकोषीय धोरणचा जर एकमेकाचा फरक पाहिला तर उत्तर आपल्याला काढता येते. तर आपण प्रश्नाला जास्त पाहू. त्यानंतर बघा एक संकल्पना रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकमध्ये आपण विचारली नाही. तुटीचा अर्थ भरण्यास अग्निप्रमाणे उत्तम नौकर मात्र दृष्ट मालक असं कोणी म्हटलं तर B.R. शोनाय हे व्यक्ती लक्षात ठेवा. जसं तसं पाठ करा, जर आला तर आपल्याला आला पाहिजे ना. त्यानंतर बघा राजकोषीय सिद्धांत आहे, परंतु मेन्सला खूप येतात, प्रीला जास्त येत नाही, परंतु रॅन्डमली जर आला तर लक्षात ठेवा. वॅगनरचा नियम आहे. वॅगनरचा नियम काय सांगते, सार्वजनिक खर्चात काय करायचं, वाढीचं स्पष्टीकरण करत असते. सार्वजनिक खर्चात वाढीचं स्पष्टीकरण कोणता सिद्धांत करते, तर वॅगनर नियम आहे. स्वयं बदलाचा सिद्धांत तर लक्षात ठेवायचा, स्वयं बदला सिद्धांत लिंडाल यांचा आहे. यांच्यानुसार काय म्हणते, यांचं असं म्हणणं आहे की बा आपल्या पसंतीप्रमाणे आणि गरजेप्रमाणे आपण बदल करतो बा, म्हणून त्याला आपण स्वयं बदल म्हणतो. फक्त ते काही व्याख्या पाठ करायचं नाही, फक्त स्वयं बदला सिद्धांत लिंडाल यांनी मांडला. त्यानंतर बघा रोजगार, व्याज आणि पैशाचा सामान्य सिद्धांत, एम्प्लॉय इंटरेस्ट अँड मनी जनरल थेरी जी आहे, जनरल थेरी ऑफ एम्प्लॉयमेंट इंटरेस्ट अँड मनी थेरी कोणी मांडली, जॉन मेनार्ड केन्स. याच्यावर प्रश्न विचारला आहे का ना डिटेल मध्ये, परंतु आपण विद्यार्थी म्हणून हा सिद्धांत पाठ करायचा. जॉन मेनार्ड केन्स यांनी मांडला. त्यानंतर महत्तम सामाजिक लाभ ह्यू डाल्टन यांनी मांडला सिद्धांत. हे लक्षात ठेवा, महत्तम सामाजिक लाभ सिद्धांत. आणि एक लक्षात ठेवायचं, सार्वजनिक खर्चाचा आधुनिक सिद्धांत लिहून घ्या तुम्ही. कोणी मांडला तर पीकॉक व वायझमन यांनी मांडला. पीकॉक व वायझमन. मी प्रश्न घेतला येते, परंतु ते प्रश्न आलेला आहे आपल्याला, परंतु तुम्ही ते 21,000 मध्ये पाहून घ्या. आलेला आहे आपल्याला, फक्त लिहून घ्या इथे ऍड करून. सार्वजनिक खर्चाचा आधुनिक सिद्धांत कोणी मांडला, पीकॉक व वायझमन. रिपीट आला तर आपल्याला आला पाहिजे. आणि तुटीचा अर्थसंकल्पना, ही अर्थभरणा ही संकल्पना 1933 ला कोण मांडली होती, जॉन मेनार्ड केन्स यांनीच मांडली होती. मेनार्ड केन्स यांनी मांडली होती, लक्षात ठेवायचं तेवढं. त्यानंतर आपल्याला याच्यावर प्रश्न विचारते आहे काय, अर्थसंकल्प, ज्याला काय म्हणतो आपण बजेट. केंद्रीय अर्थसंकल्प आहे कलम 112 मध्ये, राज्य अर्थसंकल्प आहे कलम 202 मध्ये. हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा बजेट हा शब्द जो आहे आपण त्याला इंग्लिश मध्ये बजेट म्हणतो, पण बजेट हा शब्द फ्रेंच भाषेतील आहे, लक्षात ठेवा. इथं तुम्हाला चुकू शकते. बजेट हा शब्द फ्रेंच भाषेतील आहे, त्याचा अर्थ होते बॉगिटी, म्हणजे त्याचा अर्थ मराठीत होते चामड्याची पिशवी, लक्षात ठेवा. भारतीय राज्यघटनेत नाही का अर्थसंकल्प हा शब्द यूज केलेला नाही आहे. भारतीय राज्यघटनेत याला वार्षिक वित्तीय विवरणपत्र असं म्हटलेलं आहे, लक्षात ठेवा. विचारलेलं आहे भारतीय राज्यघटनेत अर्थसंकल्प ची व्याख्या दिली आहे असं म्हटलेलं आहे त्यांनी, विधान चूक राहील, कारण की वार्षिक वित्तीय विवरणपत्र असा उल्लेख केलेला आहे. हे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर अर्थसंकल्प पद्धतीचा पाया कोणी घातला, हे लक्षात ठेवा, जेम्स विल्सन यांनी पाया घातलेला आहे हे. आणि कधी, 7 एप्रिल 1860 मध्ये. हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आपल्याला विचारलं जाते की बाप स्वातंत्र्यानंतरचा पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला, तर आर के षण्मुखम शेट्टी यांनी मांडला, लक्षात ठेवा. कधी, 28 फेब्रुवारी 1948. 28 फेब्रुवारी 1948. पुस्तकामध्ये तारीख वेगळी दिलेली आहे, पण आयोगाने 28 फेब्रुवारी 1948 बरोबर दिलेला आहे, म्हणून ते तारीख पाठ करा. त्यानंतर भारतीय गणराज्याचा जर पहिला विचारला तर जॉन मथाई यांनी मांडला, लक्षात ठेवा. असे प्रश्न येत नाही आता, परंतु आपण लक्षात घ्यायला पाहिजे आहेत. त्यानंतर आपल्या इथं अर्थसंकल्प कोण बनवत असते, हे याच्यावर प्रश्न आहे. तर आपल्या इथं आर्थिक व्यवहार विभाग, ते वित्त मंत्रालय अंतर्गत येते ना, ते तुम्हाला वित्त मंत्रालय देईन किंवा आर्थिक व्यवहार विभाग देईन, या दोन पैकी उत्तर लिहायचं. तिथं देते त्यांनी कृषी मंत्रालय तयार करते किंवा वेगवेगळे नाव देते, त्यामुळे आपण चुकलं नाही पाहिजे ना. याच्यावर प्रश्न आलेले आहे, आपण याचे प्रश्न पाहू, नक्कीच तुम्हाला समजणार की माहिती किती इम्पॉर्टंट. चला तर पहिला प्रश्न बघा, भारतीय संविधानातील अनुच्छेद रिकामी जागामध्ये केंद्रीय अर्थसंकल्पाची परिभाषा केली आहे, कलम 112 मध्ये दिलेली आहे, हे पहा. आणि हे 202 हे राज्याचं आहे, राज्याच्या अर्थसंकल्प प्रश्न आला नाही, परंतु एकदा आलेला आहे जोड्या लावामध्ये, तर लक्षात ठेवा. हे आपल्याला पाठच पाहिजे नाही संसदचं, कुठून 109 पासून
109 ते 117 एक लक्षात ठेवजा. कलम 114 विनियोजन विधेयक आहे आणि 117 वित्त विधेयक आहे. लक्षात ठेवा, कधी आलं तर महाराज. विनियोजन विधेयक काय म्हणते माहिती आहे का? भारताच्या संचितेतून जर पैसा काढायचा असं आपल्याला तर विनियोजन विधेयक मांडायला लागते कलम 114 नुसार. आणि वित्त विधेयक नाही का आपल्याला, वित्त विधेयक 1 वित्त विधेयक 2 असे 2 भाग असतात. आपण ते डिटेल मध्ये पाहू एखादी दिवस, तेव्हा तुम्हाला कळेल. आता कसं थोडं आता तुम्हाला माहीतच असेल ते. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आलता आपल्याला 2013 पूर्व परीक्षेचा, की राजकोषीय नीतीची साधने विचारली आपल्याला. बघा राजकोषीय नीतीची साधने काय साधने, पर्यायामध्ये बघा सार्वजनिक व्यय आहे का? सार्वजनिक व्यय म्हणजे सार्वजनिक खर्च, सार्वजनिक कर्ज. त्यानंतर बघा लोकशाही आणि संघराज्य रचना आहे. हे काय असणार आहे का याच्यात? हे नसणार आहे, युजलेस पर्याय टाकला तिने. आपण पाहू आणखी ऑप्शन मध्ये काय काय आहे. बघा कररोपण आणि अंदाजपत्रक, कररोपण आणि अंदाजपत्रक. आता हे जे आपण सर्व वाचत आहोत ना, कररोपण म्हणजे कर संबंधी, हे सर्व नाही का सार्वजनिक वित्ताचा प्रकार आहे ना हे. तर आपण काही गोष्टी आपण मारतो, इथं लिहून टाकजा जर तुम्हाला माहित नसलं तर. सार्वजनिक करारोपण आणि अंदाजपत्रक, आपण हे जे सर्व येईल हे सार्वजनिक वित्ताची साधनेच आहे. बाकी हा लक्षात ठेवा. संसद आणि प्रशासन येईन का? नाही येणार, हे तर वेगळी बॉडी आहे ना. साधने कशी असू शकते? संसद. त्यामुळे याचं उत्तर काय राहील? अ का. काही गोष्टी नाही का आपल्याला जनरल समजल्या पाहिजे ना. आणि हे आता तुम्ही लिहून घ्यायचं कररोपण अंदाजपत्रक. त्यानंतर बघा आपल्याला ग्रुप सी 2022 ला आहे पूर्व परीक्षा, सार्वजनिक अव्ययाचा खालीलपैकी कोणता विभाग आहे म्हणते. तर हेच आला प्रश्न. सार्वजनिक अव्ययाचा सार्वजनिक खर्च, सार्वजनिक कर्ज, सार्वजनिक उत्पन्न. बघा सार्वजनिक महसूल, सार्वजनिक खर्च, सार्वजनिक कर्ज आणि सार्वजनिक स्वास्थ्य वाचतो का आपण कधी? तिथे अशी बनवला पर्याय, तर पर्याय तशी नाही आहे. तर अ ब क बरोबर राहील ना. लक्षात ठेवा, कसाही विचारला तर तुम्हाला आला पाहिजे ना. त्यानंतर बघा तुटीचा अर्थभरणा केल्यास परिणाम म्हणून काय होते म्हणते. सर्वात मोठा परिणाम कोणता होते? चलनवाढ. हाय का पहिले किंमत पातळीत वाढ म्हणजेच काय? चलनवाढ, भाववाढ. लक्षात ठेवा. एज ऑप्शन राहील फक्त 1 नंबर. STI 2022 चे आहे. सरकारचे अल्पकालीन निधी गोळा करण्याचे प्रमुख साधन कोणते आहे? तर अल्पकालीन निधी जर विचारलं तर तुम्हाला मग सांगितलं होतं सरकारी हुंड्या जे असते ते अल्पकालीन निधी गोळा करण्याचे साधन आहे. जे ट्रेझरी बिल असते ते दीर्घकालीन असते. त्यानंतर प्रतिभूती जी असते ते आपण दीर्घकालीनच असते. ते बाजार कर्जाचे 2 प्रकार पडतात, ते आपण डिटेल पाहू नंतर. फक्त आता लक्षात ठेवा अल्पकालीन निधी म्हटलं तर सरकारी हुंडी मारायचं. अल्पकालीन निधी हे थोडं आपल्याला पुढे नाही ना. त्यानंतर बघा समतोल अंदाजपत्रक. लक्षात ठेवा समतोल म्हणजे काय? यामध्ये बॅलन्स असतात दोन्ही बिन, अंदाजित उत्पन्न आणि अंदाजित खर्च. तर पर्याय नंबर काय राहील याचं? 3 नंबर. सार्वजनिक महसूल, सार्वजनिक खर्च काय राहील? समान असतात. जास्त राहिला खर्च तर काय होईल? तुटीचा, आणि शिल्लक जास्त राहिली तर शिल्लकीचा जमा. सर्वच मग आता सोपा कॅटेगरीतला आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा, सरकारने खालीलपैकी कोणते बिगर विकास खर्च आहे म्हणते. बिगर विकास म्हणजे अविकास. अविकास अनुत्पादक खर्च. आपल्याला विकास खर्च जरी माहित राहिला तरी उत्तर काढतो आपण. बघा आरोग्य काय विकास आहे, महत्वाचा खर्च आहे ना. मग आरोग्यावरील खर्च बघा क नंबरचा ऑप्शन 3 याच्यात आहे. एलिमेंट अबड उत्तर तरी पाहून घ्या. संरक्षण खर्च आहे, व्याज देय आहे, व्याज देणे, कर संकलन खर्च आहे. बघा आहे. आणि बाकीचे हे पाठ करायचं 1 आणि एलिमेंट करायचं. सोपं कॅटेगरीतला प्रश्न आहे. राज्यसेवा मेन 2020 चा आहे. मेनचे सुद्धा क्वेश्चन तुम्हाला मी सांगत आहे. त्यानंतर बघा राज्यसेवा मेन 2019 चा प्रश्न बघा. सार्वजनिक कर्ज फेडीची पद्धत म्हणते. सार्वजनिक कर्जाचे परिणाम हे आपल्याला माहित राहते. परिणाम उत्पादनामध्ये वाढ होईल असं आपण सांगू शकतो. सार्वजनिक कर्जाचे स्रोत कोणते आहे? तर आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आहे. सार्वजनिक कर्जाचा प्रकार जे उत्पादक आणि अनुत्पादक सार्वजनिक कर्ज असते ना, ते प्रकार आहे ना उत्पादक आणि अनुत्पादक. फक्त एक सार्वजनिक कर्ज परतफेड जी आहे पद्धत हे तुटीचा अर्थसंकल्प आहे. हे म्हणजे हे कर्जफेड पद्धतीचे प्रकार, हे कर्जफेड पद्धत याद्वारे आपण कर्जफेड करत असतो. हे तुम्ही पाहून घ्या. जर रिपीट आलं पाहिजे ना. सोपा कॅटेगरीतला होता. त्यानंतर बघा कोणता केंद्र सरकारचा विकास खर्च नाही म्हणते. म्हणजे आपल्याला अविकास निवडायचा आहे. तर ऑप्शन मध्ये बघा व्याज अदा करण्यावरील खर्च म्हणजे व्याज देणे आहे का? एकच आहे. बाकी सामाजिक सेवावरील खर्च,
अनुदानावरील खर्च, विकास उपक्रमाचा खर्च, हे सर्व विकास खर्च आहे. STMN 2019चा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे फक्त 1 नंबर. हा, पुढीलपैकी कशाचा समावेश तुटीच्या अर्थ भरण्याच्या परिणामामध्ये होतो? हे दुष्परिणाम विचारले आहे बघा. किमतीमध्ये वाढ सर्वात महत्वाचा परिणाम आहे. किंमत वाढ, चलनवाढ. इथं किंमत वाढली आहे, ज्याला समजत नसेल तर किंमत वाढ, भाववाढ एकच आहे. आपण चलनवाढ मध्ये पाहिलेलं आहे. त्यानंतर बघा 2 नंबरचं बचत रचनेत बदल म्हणते. तर बचत सक्तीची बचत आहे ना. बचत रचनेत काय पाहिजे बदल? खाजगी गुंतवणूक पाहिजे तिथं, म्हणून ते विधान चूक आहे 2 नंबरचं. बँकाची पतनिर्मिती वाढते आहे का? बँकाची पतनिर्मिती आहे, ते सुद्धा येते. फक्त बचत रचनेत बदल येत नाही. बचत रचनेत काय पाहता? इथं खाजगी गुंतवणुकीच्या बचत रचनेत बदल पाहता. सक्तीची बचत कीवर्ड पाहता. हे बघा इथं फार सूक्ष्म आहे. इथं आपण तिन्ही लिहू शकतो. हा, बचत रचनेत बदल, बचत सक्तीची पाहिजे होतं, खाजगी गुंतवणुकीच्या संरचनेत बदल पाहता तिथं उल्लेख. तर लक्षात ठेवा, दोन्ही इकडून आपल्याला आलं पाहिजे ना. याचं फक्त ब चुकीचं आहे. ऑप्शन बघा, ऑप्शन 3 बरोबर होत्या. याचं उत्तर आहे अक बरोबर. हा, लक्षात घ्या. त्यानंतर बघा, सर्वसाधारणपणे खालीलपैकी कोणत्या अंदाजपत्रकात केंद्र सरकारच्या प्राप्ती व खर्चाचे स्पष्टीकरण केलेले असते? ते कॅन्सर झालेलं आहे, कारण की केंद्र सरकारची प्राप्ती आणि खर्च या संबंधी स्पष्टीकरण 2 याच्यात करत असते, कारण की महसुली अर्थसंकल्प असते आणि भांडवली. तर मग इथं दोन्ही येत होतं ना, म्हणून पर्याय हे कॅन्सल केला त्यांनी. हा, लक्षात ठेवा. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेत कोणती बाब राजकोषीय धोरणाशी संबंधित आहे म्हणते? आता बघा, राजकोषीय धोरणाशी संबंधित आहे, हे राजकोषीय साधने विचारली. बघा, बँक दर मौद्रिक धोरण आहे. RBIचं प्रत्यक्ष कारवाई RBI संबंधी आहे, संख्यात्मक साधने. आणि राखीव निधीची प्रमाण, बदलते प्रमाण RBI मौद्रिक धोरण. कर आणि करेतर महसूल. लक्षात ठेवा, कर आणि करेतर महसूल वाचला नाही का आपण? ते सार्वजनिक वित्तामध्ये ते सर्व राजकोषीय साधनेच आहे. जेवढे वाचत आहोत ना आपण सार्वजनिक वित्तामध्ये, ते सर्व तेच आहे. तर लक्षात ठेवा, इथं लिहून घ्या, कर आणि करेतर महसूल हे मौद्रिक धोरण आणि राजकोषीय धोरण एकत्र करून प्रश्न बनवते त्यांनी. लक्षात घ्या, याचं उत्तर आहे फक्त कर आणि करेतर महसूल. सोपा आहे. त्यानंतर बघा, तुटीच्या अर्थसंकल्पामुळे अर्थव्यवस्थेत कोणती आर्थिक समस्या निर्माण होते म्हणते? तर आताच पाहिला आपण, तुटीच्या अर्थसंकल्पामध्ये दुष्परिणाम काय होते? भाववाढ, चलनवाढ, किंमत पातळीत वाढ. हे उत्तर राहील. लक्षात घ्या, बँकाचा तोटा होतो, उत्पादनात घट होते, हे नाही आहे. लक्षात ठेवा, उत्पादनात तर वाढवणार आहे ना, कारण की सरकार खर्च खूप वाढवणार आहे. सरकारी अंदाजपत्रकाचे एकूण किती प्रकार आहे? ते 3 आहे. डायरेक्ट विचारले हे 3: समतोल, शिल्की आणि तुटीचा अर्थसंकल्प. त्यानंतर बघा, ॲडॉल्फ वॅगनरचे नाव खालीलपैकी कोणत्या घटकाशी जोडले गेले आहे? आत्ताच पाहिला आपण, सिद्धांतावर प्रश्न विचारला. वॅगनरचा नियम काय सांगते? सार्वजनिक खर्चाचा वाढीचा सिद्धांत, म्हणजे वाढणारा सार्वजनिक खर्च. हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, STI 2018ला विचारला होता आपल्याला, सरकारची प्राप्ती आणि सरकारचा खर्च, संतुलित अंदाजपत्रक, शिल्कीचं अंदाजपत्रक आणि तुटीचं, हेच विचारलं त्यांनी. सरकारची प्राप्ती काय, सरकारचा खर्च काय? तर याच्यात पाहायचं, सरकारची प्राप्ती जर जास्त असेल तर त्याला आपण म्हणतो शिल्लक. आणि म्हणजे जे पहिला ऑप्शन आहे सरकारची प्राप्ती, हे कमी दाखवलेलं आहे, हे तुटीचा अर्थसंकल्प आहे, खर्च जास्त दाखवत आहे. 2 नंबरचं संतुलित येते, आणि 3 नंबरचं जे आहे प्राप्ती जास्त आहे, म्हणजे शिल्कीचा अंदाजपत्रक आहे. लक्षात ठेवा, हे तुम्ही लिहून घ्या बरोबर. ऑप्शन पाहून घ्यायचा काय. त्यानंतर बघा, कंबाईन ग्रुप सीचा 2018चा प्रश्न आहे. हे प्रश्न पुन्हा येऊ शकते आपल्याला. बघा, शिल्कीचे अंदाजपत्रक महागाईच्या काळात उपयुक्त ठरू शकते. शिल्कीचे महागाईच्या काळात उपयुक्त ठरते, कारण सार्वजनिक खर्च कमी करण्यासाठी असते. त्यानंतर तुटीचा अंदाजपत्रक बेरोजगारी दूर करण्यासाठी वापरलं जाते, बेरोजगारीच्या काळात तुटीचा. आणि काय करते तूट म्हटलं का, तुटीचा अर्थ कधी मारते? खर्च वाढवण्यासाठी, तेव्हा सार्वजनिक खर्च वाढवण्यासाठी असते. दोन्ही बरोबर आहे. 3 नंबरचं बघा, भारताच्या शेती मंत्रालयाने केंद्र सरकारच्या अंदाजपत्रकाची चौकट बनवलेली आहे. अंदाजपत्रक कोण बनवते? तर लक्षात ठेवा, अंदाजपत्रक जे बनवत असते ते आपण पाहिलेलं आहे की वित्त मंत्रालय बनवते, आर्थिक व्यवहार विभाग त्यांचा आला. त्यामुळे हे माहीतच असणं अपेक्षित आहे. तर याचं उत्तर आहे फक्त अब. पुन्हा रिपीट होईल, डायरेक्ट विचारीन, महागाईच्या काळात कोणता अर्थसंकल्प मांडला जाते? तर उत्तर लिहायचं शिल्कीचा.
याचं असत्य विचारलं आहे म्हणून फक्त क असत्य राहील ना. त्यानंतर बघा खालीलपैकी राजकोषीय धोरणाची साधने विचारली. पुन्हा हेच मौद्रिक धोरण, फिस्कल पॉलिसी याच्यावर विचारलं जाते. बघा कर आहे, आपण कर तर पाहिलेलंच आहे, सार्वजनिक खर्च पाहिलेला आहे, मग 2 तर येणार आहे. बड ऑप्शन आहे का? आहे. इथं काय विचारलं त्यांनी? राजकोषीय धोरणाची साधने आहे. ब क ऑप्शन, हा ब क ऑप्शन आहे 2 नंबरचं. बघा बँक दर धोरण जे आहे आरबीआयचं मौद्रिक धोरण आहे ते येणार नाही, विदेशी गुंतवणूक येणार नाही, हा लक्षात ठेवा. त्यानंतर बघा आपल्याला विचारला कोणता खर्च अविकासात्मक खर्चाचा भाग नाही म्हणते, अविकासात्मक नाही आहे. तर मग बघा शिक्षण विकास खर्च आहे, तर शिक्षण 3 नंबरला आहे, तेच काटाचं शिक्षण, आरोग्य. त्यानंतर बघा हे कर वसुलीचा आकार दिलेला आहे. व्याज प्रदानावर खर्च म्हणजे व्याज देणे. त्यानंतर आहे लष्कर म्हणजे संरक्षणासंबंधी खर्च. हे जरी पाठ राहिला ना तर इकडला आपण काढू शकतो, हा लक्षात ठेवा. त्यानंतर बघा कोणते वित्तीय धोरणाचे साधन नाही म्हणते. वित्तीय धोरण म्हणजे काय? हेच राजकोषीय साधण्याचे कारण नाही आहे. तर बघा कर आकारणी आहे, आपण कर पाहिलेला आहे, सार्वजनिक कर्ज सुद्धा पाहिलेला आहे, सार्वजनिक खर्च सुद्धा पाहिलेला आहे, आणि ते 3 नंबरचा आहे खुल्या बाजारात कर्ज रोख्याची खरेदी विक्री, ते आरबीआयचं मौद्रिक धोरणामध्ये आहे, कारण की ते आरबीआयचं काय आहे? संख्यात्मक साधन आहे. लक्षात ठेवा, हे 3 नंबरचा ऑप्शन चूक आहे. आपल्याला मौद्रिक धोरण आणि राजकोषीय धोरण यामध्ये फरक केला जाते, हा लक्षात ठेवा दोन्ही बी. त्यानंतर बघा भारताच्या तुटीच्या अर्थभरणामध्ये कोणत्या गोष्टी येतात? हे बघा हे विचारलं, तुटीच्या अर्थ कोणत्या समाविष्ट होतात? केंद्र सरकारने आरबीआय कडून घेतलेले कर्ज घेणे पहिलंच आहे, बरोबर आहे. सरकारने बाजारात आणलेल्या सरकार हुंडीच्या प्रमाणात आरबीआयने साठवलेली रोखीची शिल्लक कमी करणे, बाकी सुद्धा लक्षात ठेवायचं उत्तर राहील दोन्ही बरोबर. त्यानंतर बघा तुटीची अंदाजपत्रकाची आवश्यकता भारतामध्ये यामधून निर्माण झालेली आहे. काही जनरल स्टेटमेंट असते, खूप माहिती वाढवायची गरज नसते, फक्त तुटीचा अंदाजपत्रक म्हणजे काय माहित पाहिजे. सार्वजनिक क्षेत्रातील योजनेसाठी आवश्यक तेवढा निधी जमा करण्यास शासनाचे अपयश, त्यामुळेच ना तुटीचा अर्थसंकल्प मांडला जाते ना, कारण की निधी नाही जमा होत, त्यामुळे पैसा आपल्याला खर्च जास्त करावा लागेल, त्यामुळे आपण तुटीचा अंदाजपत्रक मांडत असतो, कारण की आपल्याला कल्याणकारी योजनेवर खर्च करायचा असते ना. त्यानंतर विकासबाह्य अनुत्पादक कामावरचा वेगाने वाढणारा खर्च. विकासबाह्य म्हणजे काय? अविकासात्मक खर्च जे असतं ना, हे पोलीस सेवा, संरक्षण याच्यावर खर्च वाढला जाते, म्हणून सुद्धा नाही का याची गरज पडली आपल्याला तुटीच्या अंदाजपत्रकाची. हे दोन्ही बरोबर आहे. आणि काही गोष्टी जर कळल्या नाही, अशा अननोन वाटल्या, तर दोन्ही बरोबरच ठेवायच्या, जर निगेटिव्ह काही बोलत नसेल तर. त्यानंतर बघा विकास खर्च मानला जात नाही म्हणजे पुन्हा प्रश्न आहे, विकास खर्च कोणता नाही मानला जात? मी डायरेक्ट उत्तर सांगतो, व्याज देणे 3 नंबरचं, बाकी आपण पाहिलेलं आहे पुन्हा. त्यानंतर बघा खालचा संरक्षण वसाहतीच्या व्यवस्थापनावर सरकारचा खर्च, हा कोणता खर्च आहे? तर संरक्षणावरील म्हणताय ना, हे अविकासात्मक किंवा अनुत्पादक 2 नंबरचा ऑप्शन आहे. बरेच क्वेश्चन रिपीट आहे, याच्यावर सोपा आहे, याच्यावरचे प्रश्न चुकले नाही पाहिजे. त्यानंतर बघा संसदेच्या दोन्ही सदनासमोर वार्षिक वित्तपत्र अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट ठेवले जाते, ते कोणत्या? हेच विचारलं त्यांनी कलम 112 नुसार. प्रश्न आताही आलता आपल्याला कंबाईंड मध्ये, मागच्या आताही आहे, लक्षात ठेवा. हे 2016चा प्रश्न आहे, कलम 112. सरकारचा कायदा सुव्यवस्थेवरील खर्च कोणता आहे? बघा कायदा आणि सुव्यवस्था, अविकासात्मक खर्च राहील दुसरं, ज्याला आपण अनुत्पादक सुद्धा म्हणतो, 2 नंबरचा ऑप्शन. अशा पद्धतीने नाही का आपण भाग 1 घेतलेला आहे सार्वजनिक वित्ताचा, यामध्ये महत्वाचे फॅक्ट घेतलेले आहे, आपण महत्वाची पीआयक्यू सुद्धा घेतलेली आहे, कारण की सार्वजनिक वित्त हा टॉपिक खूप मोठा आहे, परंतु आपण एक्झाम ओरिएंटेड पाहणार आहोत. तर नक्कीच नाही का भाग 2 मध्ये जे तुटीच्या संकल्पना आहे, आपल्याला ज्याची म्हणजे जे सूत्रावर येते आपल्याला खास करून, ते सर्व घेऊ आपण. आणि नक्कीच नाही का या व्हिडिओ मधून 2 मार्क्स तुमचे फिक्स होईल. जर तुम्हाला नाही का, आणि माझा नाही का सध्या हेल्थ इश्यू सुरू आहे, त्यामुळे नाही का जास्त व्हिडिओ पडत नाही आहे,
आणि नक्कीच नाही का टाकण्याचा प्रयत्न करतो उद्या भाग 2. तर तुम्ही नक्कीच नाही का सार्वजनिक टॉपिक पहा, नक्कीच तुमचे 1 ते 2 मार्क पूर्ण होईल. जर तुम्हाला हे हेल्पफुल वाटत असेल हा व्हिडिओ, नक्की लाईक करत जा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.